अजून सेनापती माझा माझा पराक्रम पाहून तो वैकुंठमध्ये वैष्णोदेव सिरे सागरात दडून बसलो आहे आणि आणि तो ब्रह्मदेव कमलात लपून बसला आहे. सेनापती बोला आता आता आपली स्वारीचा भेट कैलास पर्वतावर ठीक आहे जशी आपल्या आज्ञा आणि त्या कैलासपती महादेवाला पराभूत केल्यावर त्या कैलासाचा राजा झालो आहे. तू परत काला यायचे तू त्या शंभू महादेवांना हे करून खूप मोठी चूक करत आहे. नारदा त्या कैलासपती महादेवाला मी पराभूत केल्याशिवाय राहणार नाही. माझा मृत्यू कोणाच्याही हाती. तू बघाच तो कैलास पर्वतही माझ्या स्वाधीन करतो की ना. नारायण नारायण अरे असुरराज तू काहीच काळजी करू नकोस. तुला त्या त्रिभुवनात जायची काहीच गरज नाही. स्वतः गणपती तुझा वध करण्यासाठी स्वतः इथे येत आहे. नारायण नारायण माझा परत सांगतो नारदा माझा मृत्यू कोणाच्याही हाती नाही. नारायण नारायण मला नारायण नारायण मी नाशिक आले विपरीत बुद्धी. नाही हे विश्वासराव मी तुझा समाचार घेण्यासाठी आलो आहे. कोण माझा तो का माझा समाचार घेणार. कसा तू आहेस कोण. तू ज्या कैलासपर्वतावर स्वारी करण्यात जात आहेस तो श्री महादेवांचा पुत्र मी श्री गणेश आहे. गणेश तुझा समाचार घेण्यासाठी माझा सेनापती